नमस्कार, तुमचं सर्वांचं पल्लवी रेसिपीमध्ये स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत ज्वारीच्या लाह्या। तर चला ज्वारीच्या लाह्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूयात। त्यासाठी आपण घेतली आहे 1 वाटी ज्वारी। तुमच्याकडे जी अवेलेबल आहे ती तुम्ही वापरू शकता। सर्वात अगोदर आपण एका पातेल्यात पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये ज्वारी टाकून साधारणतः 10 मिनिटे ती ज्वारी मीडियम फ्लेमवर छानपैकी उकळून घ्यायची आहे। साधारणतः 10 मिनिटानंतर आपण ही ज्वारी काढून घेऊन एका चाळणीच्या साहित्याने त्यातलं पाणी निथळून काढलं आहे आणि एका स्वच्छ कापडावर ती साधारणतः अर्धा तास सुकवायला ठेवणार आहे। खरं तर या लाह्या हेल्दी तर आहेच, पण त्यासाठी एक सांस्कृतिक वारसाही आहे। महाराष्ट्रात स्पेशली नागपंचमीच्या दिवशी नागदेवताला दूध आणि ज्वारीच्या लाह्याचा नैवेद्य अर्पण केला जातो। याचा चिवडाही खूप छान लागतो। तुम्हाला आवडला तर एकदा करून नक्कीच पहा। ज्वारी छान सुकली आहे, तर चला आपण लाह्या बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी मी घेतली आहे एक जाडसर कढई। कढई छान गरम होऊ द्यायची आहे, त्यानंतरच आपण लाह्या बनवायला सुरुवात करणार आहोत। सर्वात महत्त्वाचं, थोडी थोडी करून आपल्याला ज्वारीच्या लाह्या बनवायच्या आहेत। एकदम सगळी ज्वारी कढईमध्ये टाकायची नाही आहे। लाह्या भाजण्यासाठी आपण एक रुमाल वापरणार आहोत, जेणेकरून आपला हात भाजणार नाही। रुमाल वापरण्याचं अजून एक कारण आहे की जेव्हा लाह्या तयार व्हायला लागतात तेव्हा त्या तडतड करून सर्व घरभर पसरतात। ते होऊ नये म्हणून आपण एक रुमाल वापरतोय। साधारणतः ज्वारी फुलायला 3 ते 4 मिनटं लागतात। तोपर्यंत आपल्याला मीडियम फ्लेमवर ही ज्वारी सतत भाजून घ्यायची आहे। एका रुमालाच्या सहाय्याने हळूहळू ही ज्वारी 5 मिनटं भाजून घ्यायची। तुम्ही पाहू शकता हळूहळू ही ज्वारी फुलायला लागलेली आहे। एकदा का ही ज्वारी फुलायला लागली का ती घरभर उडते। त्यामुळे थोडासा गॅसची फ्लेम कमी करायची आणि एका झाकणाच्या सहाय्याने हिला झाकून ठेवायचं आहे। तुम्ही पाहू शकता आपली ज्वारी छान फुलते। साधारणतः 1-2 मिनिटानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून झाकण ओपन करून बघायचं आहे की आपली ज्वारी छान फुलली की नाही। आणि असंच हळूहळू करून आपल्याला सर्व ज्वारी भाजून घ्यायची आहे आणि त्याच्या लाह्या करून घ्यायच्यात। आता आपण झाकण ओपन करून पाहणार आहोत। आपली ज्वारी छान फुलली आणि लाह्या पण खूप छान झाल्यात। आता आपण या लाह्या एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता की लाह्या खूप छान फुललेल्या आहेत। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।